नागपंचमीची पूजा तर तुम्ही कित्येक वेळा केली असेल, पण हिचा कॉन्सेप्ट थोडा समजून घेतला पाहिजे. कोणी इथे म्हणू शकतो की गाय, बैल इत्यादीची तर पूजा ठीक आहे, कारण की हे मानव मात्रासाठी अत्यंत उपयोगी असतात. पण नागांची पूजा आपण का करावी? तसं तर प्रत्येक हिंदूला हे ठाऊक असलं पाहिजे की शेष नागाच्या सहस्त्र फण्यांवरच पृथ्वी टिकून आहे. भगवान विष्णू क्षीरसागरात शेषशय्येवर विश्राम करतात. शंकराच्या गळ्यात सर्पांचा हार आहे. कृष्ण जन्माच्या वेळी नागाच्या सहयोगानेच वसुदेवांनी यमुना पार केली होती. इतकंच काय, पण समुद्र मंथनाच्या वेळी देवतांनाही वासुकी नागानेच मदत केली होती. तर मग अशा नागदेवतेची पूजा करून त्यांच्याविषयी आपण कृतज्ञता व्यक्त का न करावी? अच्छा, पूजा श्रावण महिन्यातच का होते? कारण की श्रावण महिन्याच्या दरम्यान पावसाळ्यात पाणी हळूहळू धरतीत सामावून आत जाऊन सापांच्या किंवा म्हणा नागांच्या बिळात भरतं. म्हणून या दरम्यान साप सुरक्षित स्थळ शोधण्यासाठी बाहेर निघतात. तेव्हा या दिवसात नागदेवतेचं दर्शन सहजगत्या शक्य होतं. तर सर्पभय व सर्पविषाच्या मुक्तीसाठी नागांची पूजा ह्याच सीझनमध्ये सर्वात छान होते. किती महान आहे आपली भारतीय संस्कृती की नागपंचमीचं हे पर्व मनुष्याला फक्त नागांविषयी कृतज्ञता व्यक्त करवित नाही, तर नागासमान विषारी प्राण्याविषयी आत्मीयता जागृत करण्यासोबतच नागभयापासून रक्षणही करवते.